मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सर्व साईज अनुसार मेघा बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगणार आहे। त्यासाठी इथे तुम्हाला तुमच्या मापाचं ब्लाउज घ्यायचं आहे, म्हणजे मापे टाकायला तुम्हाला सोपं पडणार आहे। त्यासाठी हे आपलं शोल्डर आहे, आपला मुंडा आणि ही आपली फिटिंगची बाजू आहे। आता इथे काय करायचं, नेहमी हे पाहिजे शोल्डर असा टेप पकडायचा, म्हणजे बाहीच्या इथे हे पहा असा टेप पकडा आणि कडेपर्यंत माझं इथे भरते 8 इंच। तुमचं बघायचं तुमच्या साईज अनुसार आपलं किती भरलेलं आहे। प्रत्येक मापानुसार तुमचं वेगवेगळं अंतर इथे भरणार आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी। परत एकदा समजून सांगते, वाटलं तर नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी सोपी पद्धत आहे। हे आपलं शोल्डर आहे, मुंडा आहे, ही आपली फिटिंगची बाजू आहे। असा टेप पकडायचा, एका लाईनीमध्ये तुमचं किती भरलेलं आहे तिथे बघायचं आहे। आणि बॉक्स फिटिंग मध्ये आपला कपडा आतल्या बाजूला अर्धा इंच तरी जातो, ते अर्धा इंच सहित आपल्याला इथे पकडायचं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे माझं एवढं भरलं होतं, पण मी इथे अर्धा इंच जास्त वाढवून घेणार, कारण की माझा कपडा आतमध्ये अर्धा इंच गेलेला आहे, त्या अनुसार इथे मी पकडणार आहे। तुम्ही सुद्धा ती पद्धत वापरायची आहे। तुमचं किती सुद्धा भरू देत, कोणाचं 7 इंच भरेल, कोणाचं 7.5 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 8, कोणाचं 8.5, कोणाचं 9 इंच सुद्धा भरू शकतं, वेगवेगळ्या साईज अनुसार। मग त्याच्यामध्ये लगेच अर्धा इंच वाढून घ्या। फक्त मोजताना काय करायचं, इथून कडेपर्यंत म्हणजे इथपर्यंत मोजून घ्या, इथपर्यंत हे पूर्ण कडेपर्यंत, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच फक्त वाढवून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता, हा मी पेपर घेतलेला आहे। आता घडी कशा पद्धतीने टाकावी लागते मेघा बाहीसाठी, आता इथे बघू शकता, हे पहा हा मी पेपर घेतला। आता घडी टाकताना आपल्याला इथे त्रिकोणी घडी टाकून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे। आणि कापडावरती जर तुम्हाला घडी टाकायची असेल तर कपडा जास्त लागतो, त्यासाठी पेपर कटिंग करून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। आता बघू शकता मी चौकोनी बरोबर असा पेपर कट करून घेतलेला आहे। आता घडी टाकताना हे पहा, हे टोक उचलायचं आणि ह्या बाजूला अशी घडी करून घ्यावी लागते, म्हणजे आपली ती त्रिकोणी बरोबर अशी घडी झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं। परत एकदा समजून सांगते, हे पहा हे टोक आहे ना, ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं, हे अशा पद्धतीने घडी करून घ्या, बरोबर आपली इथे त्रिकोणी घडी झाली पाहिजे। आता हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं, हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे। इथे ना बाही तयार झाल्याच्या नंतर एक प्रकारचं टोक आपल्या इथे तयार होतं, ह्याला आपण काय अस्तर जोडत नाही। शक्यतो घडी घालताना मेघा बाहीमध्ये 4 पदरीच घडी घालावी लागते, ते लक्षात ठेवत जा। 1 2 3 आणि 4 पदरी घडी टाकावी लागते, त्याला काय अस्तर नसतं किंवा इथे पुढच्या बाजूला शिलाई नसते, लक्षात ठेवत जा नेहमी। आता ह्याच्यावरती आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत। आता इथे आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत, ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू। मग अशी आपलं किती भरलं होतं ते लक्षात ठेवायचं आहे, मोजून घ्या। तुमच्या सुद्धा ब्लाऊजचं तुम्ही एवढं भरलं होतं आणि 8 इंच भरलं होतं, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेते। तुमचं जेवढं भरलेलं असेल त्याच्यामध्ये लगेच अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे। ही आपली बंद बाजू। आता बंद बाजूने ओपन बाजूला घडीचं मार्किंग करून घ्यायला विसरू नका। माझं एवढं भरलं होतं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं, लक्षात ठेवा। जेवढं भरलेलं असेल कडेपर्यंत मोजून आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका। हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते इथे। बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे समजा तुम्हाला बाहीची उंची 4 इंच ठेवायची आहे तयार, हे पहा इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते, 4 इंच तयार ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका, फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, फक्त जोडण्यासाठी लागणार आहे वरच्या बाजूला। हे पहा तयार बाही उंची अधिक त्याच्यामध्ये फक्त इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलं, लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका। फक्त इथे आपल्याला वरच्या बाजूला जोडण्यासाठी लागणार, इथे काय आपली शिलाई नसणार आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे मी अशी एक लाईन ओढून घेते। हे झालं आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग झालेलं आहे। आता ही आपली आहे ओपन बाजू, लक्षात ठेवा, आणि ही आपली आहे बंद बाजू। आता बंद बाजूने आतमध्ये नेहमी सर्व साईजमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या, 1 इंच। आता ही आपली आहे ओपन बाजू। आता बाहीच्या उंची अनुसार वरून येणारं ओपन बाजूचं माप, तुम्हाला जेवढी बाहीची उंची तयार ठेवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही वरून येणारं ओपन बाजूचं माप तुम्हाला हे टाकावं लागणार आहे, ते लक्षात ठेवा। आणि जर तुमची बाहीची उंची आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये, म्हणजे लक्षात येईल तुमच्या 3 व 3.5 ठेवायची असेल तर 1.5 इंच घ्यायचं,
म्हणजे हे माप तुम्हाला इथून 1.5 इंच ठेवावे लागेल. म्हणजे बाहीची उंची तुम्हाला एवढी तयार ठेवायची असेल तर. आले लक्षात. आणि जर तुमच्या बाहीची उंची तयार, इथे बाहीची उंची आहे 4 इंच तयार ठेवायची, मग तुम्ही वरून येणारं ओपन बाजूचं माप 2 किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता. आता इथे बघू शकता तुम्ही ह्याचा ना एक फोटो काढून ठेवा. ही आपली बाहीची उंची, तुम्ही साध्या बाहीमध्ये सुद्धा ह्याचा वापर करू शकता. आणि हे ओपन बाजूचं वरून येणारं माप असतं बाहीच्या उंचीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही लिहून घ्यायचा, एक फोटो काढून ठेवा म्हणजे आणि वहीत लिहून ठेवा, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. आता इथे आपल्याला वरून येणारं ओपन बाजूचं माप इथे आपल्याला 2 सुद्धा ठेवू शकतो किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकतो बाहीच्या उंचीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे बघू शकता आपली इथे बाहीची उंची एवढी असल्यामुळे म्हणजे तयार होणारी बाहीची उंची असते, लक्षात ठेवा. आता इथे मी वरून येणारं माप 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. झालं व्यवस्थित. आता इथून आतमध्ये 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडल्याच्या नंतर आपला मुंडा पुढे मागे होतो ना, म्हणूनसाठी इथून आतमध्ये तुम्ही सर्व साईज अनुसार 2 इंच मार्किंग करून घ्या. म्हणजे आकार द्यायला सुद्धा तुम्हाला इथे सोपा जाणार आहे त्यासाठी. आणि शक्यतो मेगा बाहीमध्ये एकच आकार असतो, लक्षात ठेवा. एकदम असं सोपं आहे. आणि दंडघेर तुमच्या आवडी अनुसार इथे तुम्ही ठेवू शकता. किती आहे असं तुम्ही मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप बघायची आपली किती आहे हे असं ठेवून घ्यायचं आणि लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. आणि जर तुम्हाला इथे लूज ठेवायचं असेल तर मग अर्धा इंचाने थोडंसं इथे मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्या पुढे लगेच असं 2 इंच ठेवायला विसरू नका. लूजमध्ये ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आणि शक्यतो मेगा बाही लूजमध्ये ठेवलेली खूप अशी सुंदर दिसून जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. दंडघेर अधिक 2 इंच घ्यायला फक्त विसरू नका. आता इथं काय करायचं, मग इथून ह्या लाईनीला इथं असं जोडून घ्या. तुम्ही किती माप टाकलं त्यानुसार. आणि हे जास्तीचं ते आपल्याला घ्यायचं नाही. आता इथं आपल्याला मेगा बाहीसाठी आकार द्यावा लागतो, लक्षात ठेवा. एकच आकार असतो, एकदम असं सोपं आहे. हे पहा, इथून सुरुवात करायची. सुरुवातीला काय करा, असं थोडं 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 मार्किंग करत करत हे अशा पद्धतीने आकार द्या इथपर्यंत. नंतर ह्याच्यावरून असं मार्किंग करून तुम्हाला अशा पद्धतीने आकार द्यावा लागणार आहे. हे पहा, एकदम असं सोपं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपला परफेक्ट मेगा बाहीचा आकार देऊन झालेला आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. पहा, इथून इथपर्यंत आणि इथून हे पहा, इथून अशा पद्धतीने वरच्या बाजूला इथपर्यंत आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं त्यासाठी. हे अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. फक्त जोडण्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, फक्त अर्धा इंच जास्त घेतलं, ते लक्षात ठेवा. जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. हे अशा पद्धतीने इथे तुमचं जोडलं जाणार. दोन्ही सुद्धा एकत्र पकडायचं, नंतर असं जोडून घ्यावं लागतं ही बाही, ते लक्षात ठेवा. आणि ह्या बाजूला तुमचं बरोबर असं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं. आता इथे मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवते. मध्यावरती सर्वात आधी मार्किंग करून घेते. बाहीचा मध्य लक्षात ठेवत जा आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. आता इथे मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवते. मध्य आहे आपला आणि हा सुद्धा आपला इथे मध्य आहे, लक्षात ठेवा. हे असं ठेवून घेतलं मध्यावरती मध्य, कारण की बाही जोडताना आपण अशाच पद्धतीने जोडत असतो. हे बघू शकता. हे अशा पद्धतीने हे बरोबर बाहेरच्या बाजूला आपलं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे. हे ही आपली समोरची बाजू असणार आहे, एक समोरची आणि एक पाठीची बाजू, लक्षात ठेवत जा नेहमी. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना बरोबर आपलं शिल्लक राहतं, लक्षात ठेवत जा. हे कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला इथे समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे. कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत वापरू शकता. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, इथून इथपर्यंत म्हणजे कडेपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आणि आतमध्ये जेवढा आपला कपडा सापडलेला आहे किंवा तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता, इथपर्यंत मोजून अर्धा इंच वाढवून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि परफेक्ट असंच पेपर कटिंग करून घ्यायला फक्त विसरू नका. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आज आपण इथे सर्व साईज अनुसार अंब्रेला बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. इथे मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगणार आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या केलेलं पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग लागेल किंवा तुम्ही जर ब्लाऊज कटिंग केलेला असेल ती पाठीची बाजू तुम्हाला इथे लागणार आहे. आता इथे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असते, अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यावं लागतं. कारण की काय आपण करतो, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडत असतो.
आलं लक्षात. अर्धा इंच आपले इथे कमी होत असतं, ते लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण बाही जोडतो. बाही कधी जोडतो? दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडत असतो. त्यासाठी असं अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. आणि बाही कशी जोडतो? अर्धगोल आकारामध्ये आपण अशा पद्धतीने बाही जोडत असतो. म्हणजे काय होतं, बाही सुद्धा जोडायला आपल्याला इथे परफेक्ट पुरते. त्यासाठी इथे असं मोजून घ्यायचं आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायला विसरू नका. फक्त मार्किंग करून घ्यायचं, ते कट करायचं नाही, फक्त मार्किंग करून घ्या. तुम्हाला इथे मी समजून सांगते. आता असा टेप ठेवायचा इथे, आपण जिथे मार्किंग केलं का तिथे. हे पहा, आता ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. सोपं आहे एकदम, नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी सोपी पद्धत आहे. बघू शकता, अशा पद्धतीने इथे फक्त तुम्ही टेप फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, इथं माझं भरतंय 9.5 इंच. माझं भरलं 9.5 इंच भरलेलं आहे. लगेच लिहून घ्यायचं आपलं किती भरलं. तुमच्या वेगवेगळ्या साईज अनुसार इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि असा अर्धगोल असा मोजून घ्या. ते लक्षात ठेवायचं आहे. इथे तुमचं वेगवेगळ्या साईज अनुसार वेगळं अंतर भरणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं 6 इंच सुद्धा भरू शकतं लहान साईजमध्ये, कोणाचं 6.5, 7 इंच, 7.5 इंच, 8 इंच, 8.5 इंच कोणाचं भरेल, 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच सुद्धा भरू शकतं. वेगवेगळ्या साईज अनुसार लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि फक्त असा अर्धगोल असा मोजून घ्या. तुमचं किती भरते ते तुम्हाला इथे बघायचं आहे, ते लक्षात ठेवा. तुमचं एवढंच अंतर अर्धगोल मोजून इथून इथपर्यंत, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे. तुमचं बघायचं आपलं किती भरलं आणि असं लिहून घ्या लगेच. माझं एवढं भरलं, तुमचं जेवढं भरलं असं लगेच इथं लिहून घ्यायला फक्त विसरू नका. म्हणजे काय होतं, बाही कटिंगला सोपं जातं त्यासाठी. आता इथे मी तुम्हाला समजून सांगते पेपरची घडी कशी घालायची, म्हणजे कटिंगला तुम्हाला सोपं पडेल. हे पहा, पेपर आहे. आता हे असं पकडायचं, म्हणजे मध्य करून घ्यायचं. एक बाजू बंद झाली पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने एक बाजू बंद झाली पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली ओपन बाजू राहणार आणि एक बाजू बंद. आता ही बंद बाजू अशी ठेवून घ्यायची. असा एक प्रकारचा आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे पेपरचा. लक्षात आलं तुमच्या? हे पहा, आता इथे बघू शकता आपलं किती भरलं होतं. अर्धगोल मोजून आपलं एवढं भरलं होतं. तुमचं बघायचं लगेच आपलं किती भरलेलं आहे. तेवढंच माप तुम्हाला ह्याच्यावरती टाकावं लागणार आहे, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार. आलं लक्षात? आता इथे बघू शकता माझं एवढं भरलं ना, मग मी तेवढंच माप टाकणार. तुमचं जेवढं भरलं तुम्ही तेवढंच माप टाकायला फक्त विसरू नका. आता हा कोपरा पकडायचा. सोपं सांगते एकदम, नवीनला सुद्धा पटकन समजेल. हा कोपरा पकडायचा. आता इथे माझं भरलं 9.5 इंच. 9.5 इंच भरलेलं आहे. आता हे 9.5 इंच असं पकडायचं. आता इथं काय करायचं, हे पहा, असं पकडायचं 9.5 इंच. हा कोपरा लक्षात ठेवा. हे पहा, असं पकडून धरायचं. आता कुठपर्यंत 9.5 इंच येते. हे पहा, इकडच्या सुद्धा बाजूला मी टेप पकडलेला आहे आणि ह्या सुद्धा बाजूला असा टेप पकडलेला आहे. बघू शकता, हे अशा पद्धतीने. आता कुठपर्यंत 9.5 इंच, म्हणजे इथून कडेपासून ते इथपर्यंत लक्षात ठेवा. म्हणजे ते तेवढं अंतर तुमचं बरोबर भरलं पाहिजे. लक्षात ठेवा. हे पहा, असा ना बरोबर आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे. आता इथं काय करायचं, एक मार्किंग इथे एक करून घ्यायचं आणि जिथपर्यंत आपलं येत आहे ना, तुमचं किती सुद्धा भरलेलं असू देत, 8, 8.5, 9 इंच असं ठेवून घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्या. आता माझं तेवढं भरलं होतं म्हणून मी इथे एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? हे पहा, आता इथे लक्ष देऊन बघा फक्त. हे पहा, थोडंसं मोठं करते. लक्षात आलं तुमच्या नक्कीच? हे पहा, माझं जेवढं भरलं, परत एकदा समजून सांगते, माझं जेवढं भरलं असं इथे टेप ठेवला. हा कोपरा आहे, ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा. आणि इथे मी असं फक्त मार्किंग करून घेतलं, इथे आणि इथे. आलं लक्षात? तुमचं जेवढं भरलेलं असेल तेवढं तुम्ही ते मार्किंग करून घ्या. तुमचं वरती सुद्धा येऊ शकतं, जर मोठी साईज असेल तर खाली येऊ शकतं थोडंसं. आलं लक्षात? साईजनुसार असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा कोपरा, हे पहा, ही बंद बाजूच आहे आपली. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पहा, इथून इथपर्यंत किती भरते, म्हणजे हे सुद्धा अंतर सेम भरलं पाहिजे आणि हे सुद्धा अंतर आपल्या इथे सेम भरलं पाहिजे. इथे आपल्याला असा अर्धगोल आकार द्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे अम्ब्रेला बाहीमध्ये. आता इथं काय करायचं, असा टेप पकडायचं. तुमचं किती सुद्धा भरू देत, असं टेप पकडायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आता तेवढंच अंतर, म्हणजे एवढं अंतर, हे पहा, एवढं भरलं माझं. मग तेवढंच अंतर बघायचं आपलं ह्या बाजूला भरते का, परफेक्ट भरते. पण हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे. लक्षात ठेवा, इथे फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, हे टोक लक्षात ठेवत जा. आता एवढं भरलं माझं. आता हेच जेवढं हे भरलेलं आहे ना, तेवढंच हा कोपरा पकडायचा, इथे मार्किंग करून घ्यायचं. परत एकदा समजून सांगते. हे पहा, चुकू देऊ नका फक्त. हे पहा, असं पकडलं, एवढं भरलं ना माझं. मग मी तर काय करणार, माझं तेवढं भरलं तेवढंच माप इथं मी असं मार्किंग करून घेणार. आता परत पुढच्या बाजूला सुद्धा तेवढंच माप. हे पहा, असं पकडलं, इथं मार्किंग करून घेतलं. परत ह्या बाजूला काय करायचं, असं पकडलं, इथं मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? किंवा असं मोजून घ्या. हे पहा, ह्या बाजूने मोजलं तरी चालेल. इथं केलं,
इथं केलं, इथं केलं, इथं केलं, ह्या बाजूला फक्त असा अर्धगोल असा टेप फिरवून घ्या, म्हणजे आकार द्यायला तुम्हाला सोपं पडेल. आता इथे सुद्धा बघू शकता थोडंच मार्किंग आपलं इथं राहिलं करायचं. हे असं पकडायचं आणि इथे सुद्धा एक मार्किंग असं करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अर्धगोल आकार द्यायला सोपं पडेल. त्यासाठी इथं मी तुम्हाला का डबल समजून सांगितलं, म्हणजे तुमच्याकडून चुकणार नाही म्हणूनसाठी, ते लक्षात ठेवा. आता इथं काय करा, असा अर्धगोल आकार देऊन घ्यायला विसरू नका. हे पहा, लक्षात आलं तुमच्या? जेवढं हे अंतर भरलं तेवढं हे अंतर भरलं पाहिजे. आता इथून जेवढं अंतर भरेल ना तेवढं इथे सुद्धा भरलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. हा कोपरा पकडायचा, मग फक्त तुम्हाला असा टेप फक्त असा फिरवून घ्यायचा आणि अर्धगोल असा आकार देऊन घ्यायला विसरू नका. सोपं सांगितलं. आता हे झालं बरोबर. आता ही आपली ओपन बाजू लक्षात ठेवा आणि आपली ही बंद बाजू आहे. आता इथे आपल्याला बाही उंचीचं मार्किंग करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करायचं, नेहमी बाही उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. इथे वरच्या बाजूला शिलाई मार्जिंग आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला पिको सुद्धा करून घ्यावा लागतो. पिकोची मशीन नसेल तर हे पहा असं घडी करून घ्यायचं, परत एकदा अशी घडी करून घेऊन अर्धगोल आकारामध्ये शिलाई सुद्धा द्यावी लागते, लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी बाही जोडण्यामध्ये इथं अर्धा इंच लागेल आणि खालच्या बाजूला सुद्धा तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आणि वहीमध्ये लिहून ठेवत जा, म्हणजे काय होतं, चुकत नाही, ते लक्षात ठेवत जा. आता इथे जर तुम्हाला समजा बाहीची उंची 4 इंच तयार ठेवायची, मग तुम्ही 5 इंच घ्या. आता समजा तुम्हाला बाहीची उंची 5.5 तयार ठेवायची, मग तुम्ही 1 इंच वाढून घ्या. आलं लक्षात? लहान ठेवायचे असते तर 3.5, तर मग 1 इंच वाढवून घ्या. समजा तुम्हाला 5 तयार ठेवायची तर 1 इंच वाढवून घ्या. आलं लक्षात? आता इथे समजा आपल्याला इथे 5 इंच तयार ठेवायची, मग तुम्ही 6 इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता. आता इथे मी 5 इंच तयार ठेवते, आता मग त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेते. आलं लक्षात? हे पहा, आता हे पहा, मला इथे 5 इंच तयार ठेवायची, पण मी काय करणार, 1 इंच वाढून घेणार, मग त्या पद्धतीने मार्किंग करून घेणार. आलं लक्षात? हे पहा, आता फक्त टेप असा फिरवत फिरवत घ्यायचा, मार्किंग करत करत. हे पहा, आलं इथं पकडायचं. जेवढं घ्यायचं उंचीचं मार्किंग तेवढं असा अर्धगोल आपला आला पाहिजे, तेव्हा तुमचा बाहीचा आकार असा परफेक्ट येणारा. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. हे पहा, अशा पद्धतीने अर्धगोल फक्त हे पहा असं पकडायचं, इथे अर्धगोल असं पकडायचं, इथे अर्धगोल. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर आपल्या इथे आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायला फक्त विसरू नका. किंवा इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत सोपी सांगते. हे पहा, असं पेपर फिरवून घेते. ओपन बाजू आहे, ही आपली बंद बाजू आहे. आता इथं काय करायचं, हे पहा, इथून इथपर्यंत बाहीची उंची टाकून घ्या. तुम्हाला किती पाहिजे दुसरी सोपी पद्धत समजून सांगते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. हे पहा, असं पकडायचं, इथे किती पाहिजे, बाही उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं इथे. हे पहा, करून घेतलं. आलं लक्षात? हे पहा, इथं करून घ्यायचं. सोपं सांगितलं एकदम. आता ह्या सुद्धा बाजूला काय करा, बाही उंची आधी किती पाहिजे आपल्याला असं मार्किंग इथे करून घ्या. हे पहा, मार्किंग करून झालं. आता मधलं अंतर मग काय करायचं, हे पहा, हा कोपरा पकडायचा. हा कोपरा पकडायचा, मग काय करायचं सोपं सांगते. हे पहा, हा कोपरा आता किती भरलं, एवढं भरलं माझं. मग फक्त हा कोपरा पकडून हे पहा इथे एक मार्किंग करून घ्यायचं, झालं. परत हा कोपरा असा पकडायचा, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, बरोबर भरतं ते. हे पहा, परत हा कोपरा पकडायचा, हे 5 पद्धतीने. परत ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करत करत घ्यायचं. हे 5 पद्धत तेवढंच येते तरी सुद्धा. हे पहा, हा कोपरा नाही लक्षात आलं तर हे पहा बरोबर आलं. हे पहा, हा कोपरा म्हणजे हे टोक पकडायचं फक्त. हे पहा, सोपं झालं, तेवढंच आलेलं आहे. आता इथं काय करायचं, असा अर्धगोल आकार देऊन घ्यायला फक्त विसरू नका. आता आपण जे मार्किंग केलं ना, हे पहा असं एकाला एक असं जोडून घ्या. हे 5 पद्धतीने असं हे मार्किंग फक्त एकाला एक असं जोडून घ्यायला फक्त विसरू नका. हे 5 पद्धतीने होऊन जातं, ते एकदम असं सोपं आहे. हे 5 पद्धतीने झालं बरोबर. हे 5 पद्धतीने तुम्हाला ना ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आणि इथे काय होतं, आपला घेर सुद्धा असा भरपूर होतो, ते लक्षात ठेवायचं आहे. घेर जेवढा भरपूर दिसेल तेवढी बाही इतकी सुंदर दिसून जाते, ते लक्षात ठेवा. हे 5 पद्धतीने. आता हे काय करायचं, हे पहा इथून कट करून घ्या. हे 5 पद्धतीने ही आपली एकाच बाजूची बाही झाली बरं का. ह्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या सुद्धा म्हणजे बाहीचं ना असं ठेवून पेपर कटिंग किंवा अस्तरवरती ठेवून किंवा ब्लाऊज पिसावरती ठेवून सुद्धा कट करू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून हे आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवा, मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने. कारण की एक बाजू आपली बंद असते ना, शोल्डर जोडतो ते बाजूला, म्हणजे ह्या बाजूने बाही जोडतो. ही आपली दंडघेरची बाजू असते, लक्षात आलं तुमच्या, घेर आपला. आता हे मध्य मार्किंग करून घ्या इथे. हे 5 पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता ओपन करून दाखवते फक्त. हे पहा, बघू शकता आपला घेर भरपूर झाला.
जेवढा भरपूर घेरा असेल ना तेवढी बाही दिसायला इतकी सुंदर दिसते, ते लक्षात ठेवा. आता हा आपला झाला मध्य. आता मार्किंग करून दाखवते. इथे मी मध्यावरती मार्किंग करून घेतलं. आता जोडायला पुरते का ते दाखवते इथे मी तुम्हाला. हे पहा, मग असे काय केलं होतं आपण, अर्धा इंच कमी करून घेतलं होतं ना, फक्त दाखवते इथे मी तुम्हाला. हे पहा, आता इथे काय करायचं, हा मध्य आहे आपला. हे पहा, असं ठेवून घेतलं, मध्य बरोबर मध्यावरती ठेवला. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, असं ठेवलं आणि अशा पद्धतीने आपली इथे बाही जोडलेली जाते, लक्षात ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, परफेक्ट जोडायला पुरली. आणि थोडीशी नॉर्मल शिल्लक आहे, शिल्लक असेल तरी असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. पण बाही जर जोडायला कमी पडले तर परत जोड द्यावा लागतो. आलं लक्षात. परत एकदा दाखवते तुम्हाला इथे मी, थोडंसं जवळून दाखवते. हे पहा, बघू शकता, परत एकदा समजून सांगते. हे पहा, मध्य आहे, ह्याचा सुद्धा आपण मध्य केला. आपण बाही कधी जोडतो, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो. आलं लक्षात. त्यासाठी बाही अशी मी मध्यावरती ठेवली. आपण मगाशी सुद्धा मार्किंग केलं होतं. हे पहा, असं ठेवून घेतलं मी. हे पहा, आता बाही कशी जोडतो, हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, व्यवस्थित झालेलं आहे. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जोडायला कमी जर पडली तर खूप असा प्रॉब्लेम येतो. हे पहा, परफेक्ट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता परफेक्ट झालं. बंद बाजू लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगणार आहे. आता आपली इथे बाही तयार झाल्याच्या नंतर काय होतं, हा कोपराना खाली आल्यासारखं होतं बघा. त्यासाठी इथं काय करायचं आहे, मध्य करून घ्यावं लागेल इथे. आता इथे मध्याचं मार्किंग करून घ्या. असं पकडा, ही आपली ओपन बाजू लक्षात ठेवा, ओपन बाजू. आता असं पकडायचं ह्याच्यावरती इथपर्यंत, कडेपर्यंत. हे पहा, असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचा आणि एक मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, कोपरा आल्यासारखं होतं. हे पहा, परत एक तर दाखवते. हे पहा, असं पकडलं, मध्य करून घेत्या. फक्त इथे मार्किंग करून घेतलं मी. थोडंसं इथं घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग अर्धा इंचाने वरती घ्या थोडंसं, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा, इथं घेतलं मी, घेतलं तरी सुद्धा चालेल. मध्य करून घ्या. हे पहा, असा मध्य करून घ्या. परत एकदा सांगते. हे पहा, मध्य करून घ्या. इथे घेतला, वरती थोडंसं अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता पेपर फक्त असा फिरवून घेतला. हे आपली ओपन बाजू लक्षात ठेवा. मग काय करायचं, हे पहा, इथून थोडं 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 सर्वात आधी आलं लक्षात, म्हणजे आकार द्यायला सोपं पडेल म्हणूनसाठी सांगते समजून. हे पहा, थोडं 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 अर्ध गोल. हे पहा, ह्या बाजूला घ्यायचं, थोडं 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 थोडं. हे पहा, असं किंवा ह्या बाजूने करा. हे पहा, थोडं 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 मार्किंग करत अशा पद्धतीने घ्यायचं. हे पहा, अशा पद्धती. आलं लक्षात. मग काय करायचं, हे पहा, असं अर्धगोल इकडच्या बाजूला आपला आला पाहिजे, किंवा अंदाजाने अर्धगोल आकार दिला तरी सुद्धा चालेल. हे मार्किंग न करता अंदाजाने अर्धगोल मग इकडच्या बाजूला घ्यायचं. का तर हा कोपरा ना आपली बाही तयार झाली ना, खाली आल्यासारखं होतं, म्हणूनसाठी समजून सांगितलं. आलं लक्षात. तुम्हाला जर अशीच ठेवायची असेल तर अशी सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुम्हाला नसेल आवडत कोपरा आलेलं, तर मग तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही असं करू शकता. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा अंदाजाने हे मार्किंग न करता अंदाजाने असा आकार द्या. थोडंसं इथे वरती आला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त त्या पद्धतीने तुम्ही ते देऊ शकता. हे अशा पद्धतीने जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल, सोपं आवडेल, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला इथे मी फक्त समजून सांगितलं. आता इथे बघू शकता. हे पहा, असं कट करून घ्यायचं आहे. अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, एवढं मी इथे कट करून टाकलेलं आहे. हे पहा, आता इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ओपन करते. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, म्हणजे इथे ना तुमचा कोपरा येणार नाही अजिबात. ह्या सुद्धा बाजूला ते पहा, अशा पद्धतीने होऊन जाणार. आता ही बाही तुम्ही ड्रेसमध्ये सुद्धा वापरू शकता, फ्रॉकमध्ये सुद्धा वापरू शकता, वन पीसमध्ये सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने फक्त इथे तुम्हाला ड्रेस असेल तर ड्रेसमधला मुंडा मोजून घ्यायचा, फ्रॉकमध्ये असेल तर फ्रॉकमधला मुंडा मोजून घ्यायचा, ब्लाऊजमध्ये असेल तर ब्लाऊजचा मुंडा मोजून घ्यायचा. ज्या पद्धतीने मी आता जी पद्धत सांगितली, प्रत्येक साईजमध्ये अर्धा इंच कमी करून घ्यायचं. तुमचं किती सुद्धा भरू देत इथे, ते अंतर परफेक्ट मोजून घ्यायचं आणि ते अंतर तुम्हाला ह्याच्यावरती मी सांगितलं ती पद्धत वापरायला. फक्त विसरू नका, सोपं सांगितलं. आता हेच आपल्याला पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डबल आंब्रेला बाही जर कटिंग करायची असेल तर कशी कट करावी लागते, सोपी पद्धत समजून सांगते. आता वरच्या बाजूच हे आपण मगाशी कट करून घेतलं होतं. आता इथे मी दुसरा पेपर घेते. एक कोपरा पकडायचा. हे पहा, हा कोपरा आहे. आता ह्या कोपऱ्यावरती हे पहा, हे आपण मगाशी कटिंग केलेलं ही बाही कट करताना हा कोपरा फक्त जपून ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे. किंवा असं तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करून ठेवू शकता. हे पहा, ही बंद बाजू आणि ह्याची सुद्धा ही बंद बाजू, बंद बाजूला झाली पाहिजे. आता सर्वात आधी काय करायचं, असं मार्किंग करून घ्या. हे पहा, थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी असं थोडं थोडं मार्किंग करून घेते. आता हे मी बाजूला ठेवून घेते. झालं व्यवस्थित. आता ह्याच्यावरती मी असं थोडंसं डार्क मार्किंग करते. हे पहा,
अशा पद्धतीने झालेलं आहे. आता इथे बघू शकता ह्याच्यापेक्षा छोटी बाही आपल्याला उंची ठेवायची आहे. मग त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही इथे 3 सुद्धा ठेवू शकता. हे पहा ह्याची किती ठेवली, मग अशी आपण उंची अधिक 1 इंच ठेवलं, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला उंची अधिक 1 इंच ठेवायचं आहे. शिलाई मार्जिनसाठी लागतं. ह्याच्यापेक्षा छोटीशी मग तुम्ही घेऊ शकता. 3.5 इंचाची ठेवायची असेल तर मग काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही 4.5 इंच ठेवू शकता. आता जर तुम्हाला 3 इंचाची ठेवायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 4 इंच म्हणजे वाढवून 1 इंच घ्यावा लागणार आहे, लक्षात ठेवा. आता इथे मी काय करते, 3 तयार ठेवायचे आहे पण 4 इंच घेते. हे पहा आता मग काय करायचं, 4 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटी होऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता फक्त अर्धगोल आकारामध्ये असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. हे अशा पद्धतीने, किंवा असं तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करून ठेवू शकता. आता ह्याच्यावरती काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. हे अशा पद्धतीने झालं सोप्पं. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता हे मी इथे कट करते. सर्वात आधी ही बाजू आणि हा मध्य आहे, थोडासा कट देऊन ठेवा. मग असे दाखवलं त्या पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. नंतर ही बाजू हे पहा अशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवा. म्हणजे काय होतं, ब्लाऊज पिसावरती ठेवून मार्किंग करायला सोपं पडेल. असा ना कपडा जास्त लागतो. जर तुम्ही डायरेक्टली कापडावरती कटिंग करायचं असेल ना, कपडा जास्त लागतो. पण असं पेपर कटिंग जर तुम्ही केलं ना, तुम्हाला सोपं पडेल. आता इथे मी काय करते, मध्यावरती मार्किंग करून घेते. मध्यावरती मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा ही सुद्धा बाजू मी ओपन करून घेते. हे पहा मध्य आहे ह्याचा, हे पहा पूर्ण ओपन करून घेतली. आता ह्या सुद्धा बाहीचं मध्य, ही आपली छोटी असणार आणि ही मोठी. आता ह्याच्यावरती ही अशी ठेवायची आहे. जोडताना सुद्धा तुम्हाला जर डबल आंब्रेला बाही करायची असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरावी लागणार आहे. छोटी वरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा, आणि मोठी इथे असणार आहे खालच्या बाजूला. आता हे पहा अशा पद्धतीने होऊन जाणार तुमचं. ही बाहीला जोडणारी बाजू आणि ही आपली दंडगिरीची बाजू असते, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने होऊन जाणार तुमचं डबलमध्ये. आणि शक्यतो काय करायचं, खालच्या बाजूला पिको करत जा, म्हणजे लेअर तयार होते, दिसायला आणखीन ती सुंदर दिसून जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती सुद्धा आकार देताना काय करायचं, मग अशी मी दाखवलं ना तुम्हाला, ह्या पद्धतीने आकार द्यावा लागतो. आता त्याच पद्धतीने काय करायचं, अंदाजाने तुम्ही आकार देऊ सुद्धा शकता. हे अशा पद्धतीने पकडा आणि ते अंदाजाने मार्किंग करून घ्या फक्त. हे पहा असा आकार देऊन घ्यायचा. ह्या बाजूला किती भरते ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते. हे पहा किती भरलं, 1 इंच. इथून 1 इंच अंदाजाने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. ह्याच्यावरती सुद्धा मी मागाशी दाखवलं ती पद्धत वापरा. हे पहा मग फक्त असा अर्धगोल, का तर इथे कोपरा येऊ नये म्हणूनसाठी. आलं लक्षात, नाही तर जास्त असं खाली आल्यासारखं होतं. आता मग काय करायचं, हे पहा असं पकडायचं एकसारखं. इथून हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. जर तुम्हाला डबल आंब्रेला बाही करायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट कटिंग करून ठेवायचं आहे, पेपर कटिंग, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी तुम्हाला छोटी सुद्धा दाखवली आणि मोठी सुद्धा दाखवलेली आहे, दोन्ही सुद्धा. आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस आहे, ओपन करून घेते पूर्ण. आता इथे मी बघू शकता पूर्ण ब्लाऊज पीस असा ओपन करून घेतलेला आहे. हे पहा आता ह्या बाजूला मी ठेवून घेते. सर्वात आधी मोठी बाही एका बाजूला म्हणजे ह्या कोपऱ्यामध्ये ठेवून घेते. हे अशा पद्धतीने, आणि बसते का ते असं बघायचं आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता इथे जागा शिल्लक आहे. आता ही दुसरी आहे ना, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यामध्ये. हे बरोबर बसते. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, हे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, जरी आपला कपडा ह्या बाजूला शिल्लक राहिला तरी पट्ट्या वगैरे निघून जातील आपल्या. हे बघू शकता, एवढा तरी ब्लाऊज पीस आपला शिल्लक आहे ह्या बाजूला कटिंगसाठी लागणारा. हे बघू शकता. त्यासाठी आधी पेपर कटिंग करून घ्यायचं, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, कुठं बसते तिथं, नंतर परफेक्ट असं कटिंग करून घेऊ शकता. आता बघू शकता मी अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं. आता हे मी इथे कट करून घेते. तर इथे मी दुसरी सुद्धा बाही कट करून घेते.
इथे मी पेपर कटिंग ठेवून कट करून घेतलेला आहे. आता इथं काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा असं पकडायचं, बरोबर मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू असं पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकसारखं आणि एक मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता ओपन करून घेते, ही सुद्धा बाजू मी ओपन करून घेते. हे अशा पद्धतीने मध्य बरोबर मध्यावरती येणार आहे, म्हणजे काय होतं जोडताना चुकत नाही, ह्या बाजूलाही आणि ह्या बाजूलाही. आता इथे मी खालच्या बाजूला पिको करणार आहे आणि तुमच्याकडे जर पिकोची मशीन नसेल तर मग काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या. हे पहा आणि परत एकदा हे पहा अशा पद्धतीने, आणि शक्यतो काय करा पिकोच करा, दिसायला ते व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण एकदा घडी करायची आणि परत एकदा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे, किंवा तुम्ही पायपिंग केली तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतं. आता इथं काय करायचं आहे, पिको करून घेते दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे मी पिको करून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, हा मध्य आहे, लक्षात ठेवा. ही उलट बाजू आहे, हा मध्य आहे, ही उलट बाजू आहे, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. आणि हा आपला मध्य आहे, मग अशी आपण मार्किंग केलेला होता. हे पहा मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बाही जोडण्या अगोदर इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. मी बाही एकावरती एक ठेवून जोडून घेतली आणि आपण इथे बघू शकता मगाशी मध्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलं होतं. आता एकावरती एक असं पकडायचं आहे. तुम्हाला इथे बघू शकता व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता. हे अशा पद्धतीने आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही डबलमध्ये सुद्धा तयार करू शकता किंवा सिंगलमध्ये सुद्धा आवडीनुसार तुमच्या तयार करू शकता. एकदम अशी सोपी पद्धत आहे कटिंगची. शक्यतो काय करायचं, मुंडा मोजून घेत जा, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल त्यानुसार. आता इथे काय करायचं, तुम्हाला बाही जोडून परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे तुमच्या मापानुसार. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.